आता सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त बोर्डवर राहील. मॅक्झिमम टाइम एक्झाम मध्ये बाय द वे सेम डायग्राम तुम्हाला बीटेकला पण पाहायला मिळतील. 2 वेक्टर डायग्राम ड्रॉ करायला सांगतात, तसं एकच सांगतात पण मी तुम्हाला 2 सांगत आहे. पहिली इंडक्टर कोणता आहे, दुसरा कोणता आहे. वेक्टर डायग्राम ड्रॉ करण्यासाठी 3 गोष्टीची खूप चांगली माहिती पाहिजे, ज्याला आपण फेज डिफरन्स असं म्हणतात. सांगा बरं फेज डिफरन्स कोण कोण तयार करतं. व्होल्टेज आणि व्होल्टेज इज ऑलवेज रिमेन्स. आपल्या ब्रँच मधला एक व्हेरिएबल असा आहे जो शांत बसलाय, जो बरं झालं शांत बसलाय त्याला व्होल्टेज म्हणतात. इट्स रिमेन्स. सिंगल फेजला 230, 3 फेजला 400 आणि एक व्हेरिएबल असा आहे ज्याच्यामुळे आपला सिलेबस वाढत चालला. इट इज करंट, बिकॉज करंट इज डिफरंट फॉर द डिफरंट इक्विपमेंट. त्याच्यात पण करंटचा नेचर बदलतो. 0 फेज अँगल, मायनस फेज अँगल आणि प्लस, हो का नाही. तर मी तुम्हाला पहिली वेक्टर डायग्राम स्टारची ड्रॉ करून देत आहे. ही वेक्टर डायग्राम अशी आहे, गेला रट्टा मारणं पॉसिबल नाही. इट्स अ पार्ट ऑफ युअर स्किल की तुम्ही याला कसं लक्षात ठेवता. इज दॅट क्लिअर. सो ऐकायचं मी काय सांगतो. सगळ्यात पहिलं तर स्टार नेटवर्कच्या वेक्टर डायग्राम मध्ये पोरांनो तुम्हाला 3 व्होल्टेजेस दाखवावं लागतील. पहिला असतो VR, VY आणि हा तुमचा पोरो रेफरन्स वेक्टर असतो. कोणता वेक्टर. अजून तर खऱ्या वेक्टर डायग्राम तुम्हाला आलाच नाही. जस्ट वेट फॉर द मशीन्स ओनली. रेफरन्स म्हणजे कोण, जो सगळ्यात पहिला ड्रॉ केला जातो. रेफरन्स म्हणजे तो दरवाजासारखा, तुम्ही तिथून येता तिथून जाता. दुसरा ऑप्शन आहे का. लईच गडबड असेल एखादी इकडून उडी मारेल, पण तो रेफरन्स वेक्टर आहे. तुम्हाला तिथूनच यावं लागेल, तिथून जाऊ. रेफरन्स वेक्टर जागेवरून हालत. वी मेजर ऑल द अँगल्स फ्रॉम रेफरन्स वेक्टर. आता तुम्ही म्हणाल की कुठे सर VR, VY आणि VB या तिघातला फेज अँगल किती असतो. विसरले. या तिघातला फेज अँगल असतो 100. पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं, हो का नाही. आता पोरो करंट व्होल्टेज आले, मला करंट पण येणार ना. पहिला करंट IR, IY आणि IB. तुम्हाला माहित आहे का व्होल्टेज आणि करंट मधला स्टार आणि डेल्टा साठी जो फेज अँगल असतो तो किती असतो. ऍक्च्युअली 30 नसतो. हा थोडा कंटिन्युअसली चेंज होत राहतो, पण काही ना काही ते ॲझ्युम करावं लागेल ना, म्हणून मी किती ॲझ्युम केलं 30. सहसा 30 तुम्ही काउंट करून चालायचा. आता प्रश्न असा आहे की वेक्टर डायग्राम ड्रॉ कशी करायची. मी बघा सुरू कुठं करतोय, एंड कुठं करतोय. डायग्राम उगा दिसायला किचकट दिसते पण एकदम सोपी आहे. चालेल, मी तुम्हाला ट्रिक सांगितलेला कसं पाठ करायचं सांगा. सगळ्यात पहिलं मी कोणता वेक्टर ड्रॉ करेल. R फेज, Y फेज, B फेज. हे 3 वेक्टर बाळांनो असे ड्रॉ करायचे की प्रत्येकाचा अँगल किती दिसला पाहिजे 230. दिस इज कॉल्ड एज VR. तुम्ही VR ला VPH पण म्हणू शकता, पण म्हणू नका. VR म्हटलं म्हणजे VPH आलंच त्याच्यात. द सेकंड वेक्टर कॉल्ड एज VY आणि द थर्ड वेक्टर कॉल्ड एज VB. इथपर्यंत ओके आहे. आता काय करायचं, हा तुमचा रेफरन्स वेक्टर आहे. हा सगळे अँगल इथून मोजायचे, म्हणून याला रेफरन्स वेक्टर असं म्हणतात. कोणता वेक्टर. रेफरन्स वेक्टर जागेवरून हलत. आता तुमचा करंट इथं आहे पोरो. हे तर सांगायचं राहिलं की फेज अँगल किती आहे, कुठला फेज आपल्या कंट्रीमध्ये फेमस आहे. अरे आपल्या ब्रँचमध्ये कुठला फेज फेमस आहे, लीड फेज की लॅग फेज. माहीतच नाही. गुड. इट्स अ लॅग फेज. आपली पॉवर सिस्टीम विद्युत केंद्र MSCB ज्याला महाजनको, ट्रान्सकॉन आणि डिस्कॉम असं म्हणतात, ही कंटाळून गेले कोणत्या फेजला. का बरं. कारण तुमच्या घरात मोटर सगळ्यात जास्त आहेत. प्रत्येक गोष्टीत मोटर येणार आहे. ट्रिमर पासून ते पाणी ओढणाऱ्या वस्तूपर्यंत मोटर असते, माहिती आहे ना. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त काय यूज होते, मोटर. अरे मग सगळीकडेच मोटर 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 शिवाय काहीच चालू शकत नाही, माहिती आहे ना. मग आपली इंडस्ट्री कशाला कंटाळली, म्हणून आपल्या इंडस्ट्रीला लॅग फेजला जर लॅग फेज एका साईडने वर चाललाय, MSCB इकडून लीड फेज वर करते आणि दोघाला बॅलन्स करते, माहिती आहे ना. लॅग फेज म्हणजे करंटचा वेक्टर वर जाणार की खाली येणार ते पण सांगावं लागतंय. खाली येणार. लॅग फेज मध्ये करंटचा वेक्टर वर जातो का खाली येतो. खाली येतो, पण कितीने खाली येतो ते नाही सांगितलं. 30°. मग तुमचा करंटचा वेक्टर हा आहे ना. लॅग फेज म्हणजे खाली आला असा. हा तुमचा करंटचा वेक्टर इकडे होता. लॅग फेज म्हणजे खाली आला असा. तो तुमचा करंटचा वेक्टर इकडे होता. लॅग फेज म्हणजे खाली आला असा. इज इट विजिबल टू एव्हरीवन. याला नाव देऊ. इट इज कॉल्ड ॲज IR, कॉल्ड ॲज अन IY, कॉल्ड ॲज अन IB अँड द लास्ट कॉल्ड ॲज अन IY. याच्यातला अँगल असतो पोरो 30 डिग्री. याच्यातला अँगल असतो 30 डिग्री. याच्यातला अँगल असतो 30 डिग्री. इथपर्यंत समजलं. आता काय करायचंय, वेक्टरला बॅक साईडला कंटिन्यू करायचं. का कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्याशिवाय लाईन व्होल्टेज कसं मिळेल रे. तुम्हाला बहुतेक कळलं नाही मला काय म्हणायचं. थांबा. हा कोणता व्होल्टेज आहे, फेज. कोणता फेज, कोणता. मग लाईन ड्रॉ करावं लागेल ना रे.
फेज व्होल्टेजने थोडा ठेका घेतला, लाईन व्होल्टेज त्याने थोडंच पाप केलेलं आहे. बाय द वे नेटवर्क कोणता आहे? स्टारमध्ये काय सेम असतो? दॅट्स द पॉईंट. म्हणजे जो तुमचा करंट आहे तो लाईन पण आहे आणि फेज पण आहे. सो करंटचा विषय संपला, पण व्होल्टेजचा विषय संपलेला. कारण मी आता कोणतं ड्रॉ केलंय? फेज. मला कशात कन्वर्ट करायचं? कसं कन्वर्ट करायचं मी सांगतो. लक्ष सर्वांचं बोर्डवर. तुम्हाला जर फेजला लाईन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर माझी गोष्ट आहे का? व्ही आर दिसतो का पोरांनो? हो का नाही? याचा एक्झॅक्ट बॅक साईडला वेक्टर घ्यायचा असा, एक्झॅक्ट सेम साईजचा, लुक लाईक दॅट. नावं मी नंतर देतो. हा कोण आहे पोरो? व्ही वाय ना. याचा एक्झॅक्ट अपोजिटला वेक्टर घ्यायचा इकडं, एक्झॅक्ट अपोजिट वाटला पाहिजे. इज इट विजिबल? आणि तिसरा कोणता? व्ही का व्ही बी? हा जो व्ही बी दिसतोय ना, याचा एक्झॅक्ट अपोजिट वेक्टर फिरून घ्यायचा अपोजिट साईडला. दिसतो का सर्वांना? आणि याला एकदम सिस्टमॅटिकली नावं द्यायचे. आता नावं कसे द्यायचे ते पण सांगतो. हा प्लस व्ही आर आहे ना, अरे हो का नाही? हा असतो मायनस व्ही आर. इट्स अपोजिट वेक्टर. मॅथमॅटिक्समध्ये याला अपोजिट वेक्टर म्हणतात. हा कोण आहे? व्ही बी. हा कोण असेल? मायनस व्ही बी. हा कोण आहे? व्ही वाय. हा कोण असेल? मायनस व्ही वाय. इथपर्यंत ओके आहे? आता मी सगळ्यात शेवटची स्टेप तुम्हाला दाखवत आहे, लक्ष देऊ नये का? मॅथमॅटिक्समध्ये एक नियम आहे पोरो. फॉर एक्झाम्पल, या वेक्टरची व्हॅल्यू आहे ए बार, या वेक्टरची व्हॅल्यू आहे बी बार. दोघाचा रिझल्टंट काढायचा असेल तर एक मेथड आहे ज्याला पॅरलेलोग्राम मेथड असं म्हणतात. एक पण गोष्ट सुटणार नाहीये, सगळ्या गोष्टी कमबॅक करणार आहेत, फक्त अजून वेळ आलेली नाहीये. कळतंय का मी काय म्हणतोय? सो पॅरलेलोग्राम मेथड नेमकी असते का ऐकून घ्या. आता वेक्टर रिझल्टंट वेक्टर ड्रॉ करणं म्हणजे दोघाच्या मधून एक मोठा वेक्टर ड्रॉ करणे. मोठा वेक्टर ड्रॉ करणं म्हणजे कुठे पण ड्रॉ करणे नसतं. तर नियमानुसार पॅरलेलोग्राम मेथडमध्ये याची पॅरलल लाईन इकडे ड्रॉ केली जाते अशी, याची पॅरलल लाईन इकडे ड्रॉ केली जाते अशी, आणि दोघाच्या मध्ये जो एक नवीन पॉइंट मिळतो त्याच्यामध्ये एक मोठा वेक्टर ड्रॉ केला जातो असा. इट इज कॉल्ड ॲज अ रिझल्टंट वेक्टर. कोणता? अरे दोन वेक्टरची बेरीज घेण्यासाठी पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम कळतो का? चौकोन थोडा बेंड झालेला. कळतो का? कधी ऐकलंय का वर्ड? चौकोन थोडा बेंड झालेला. पॅरलेलोग्राम मेथडने ड्रॉ करावं लागतं. पण आपल्याकडे आता ग्राफ पेपर आहे का? नाही. मग आपण हवेत डायग्राम ड्रॉ करून देऊ. एवढं कोणी चेक करणार? एक्झामिनर स्केल घेऊन बसणार नाही, टेन्शन घेऊ नका. आता तीन मोठे वेक्टर कसे ड्रॉ करायचे बघा. थांबा बरं. इथं किती वेक्टर होते पोरांनो? दोन, ए बार आणि मग रिझल्टंट वेक्टर दोघापेक्षा मोठाच मिळेल ना. मोठा आणि दोघाच्या बाहेर की दोघाच्या मध्ये? सांगा मग पहिलं व्होल्टेज कोणता इकडे? चला आपण लेट टू स्टार्ट फ्रॉम आर वाय ना. व्ही आर आणि व्ही वायच्या मधलं व्होल्टेज मोठं ड्रॉ करायचं असं. थांबा जरा. व्ही वाय आणि व्ही बीच्या मधलं व्होल्टेज मोठं ड्रॉ करायचं असं. व्ही आर आणि व्ही बीच्या मधलं व्होल्टेज मोठं ड्रॉ करायचं असं. झाली नाही बरं डायग्राम? आता याला पॅरलेलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं. ही लाईन जॉईन करा अशी, लाईन जॉईन करा अशी, ही लाईन जॉईन करा अशी, लाईन जॉईन करा अशी, ही लाईन इकडे जॉईन करा, ही लाईन इकडे जॉईन करा. तात्पर्य पोरो इकडे बघा. इकडे हा मोठा वेक्टर आहे ना, याचं नाव कोण आहे? हा कोण आहे? आर. हा कोण आहे? इट्स व्ही आर वाय. याला लाईन व्होल्टेज म्हणता की आठवलं का? आर आणि वाय दोन लाईनच्या मधलं व्होल्टेज लाईन व्होल्टेज. मग हे कोणतं असेल रे? व्ही वाय बी. आणि हे कोणतं असेल? अरे का झोपा काढताय का तुम्ही? व्ही आर की आर बी? डी आर लिहिले तरी चालतं. अरे व्होल्टेज असं मोजा की असं मोजा, 230च येईल ना. कळालं का? दिस इज कॉल्ड एज अ वेक्टर डायग्राम ऑफ अ पॉलीफेज नेटवर्क इन विच नेटवर्क? स्टार. आता मला कोण सांगेल मी कुणाला एक्सटेंड केलं व्होल्टेजेसला? कुणाचे वेक्टर मागे घेतले? बोलायचंय व्होल्टेजेसचे. कुणाला हात लावला नाही? करंट. बघा ते लाल कलरचे तीन वेक्टर जशाला. आता कोण सांगेल हीच डायग्राम जेव्हा मी डेल्टा मध्ये कन्वर्ट करतो, डायग्राम इज लुक लाईक अ सेम, लुक लाईक अ सेम, थोडी चेंजेस येतील. थांबा. तुम्ही कुणाला मागे घेतलं? व्होल्टेजला. मग तिकडे कुणाला घ्याल? काय चेंज आहे मला सांग. बाकी वेक्टर डायग्राम जशाला दिसते, याची वेक्टर डायग्राम थोडी फ्लावर शेप सारखी दिसते, म्हणून म्हटलं याची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनं गेले तरच वेक्टर डायग्राम बरोबर दिसेल. अदरवाइज तुम्ही काहीच्या करून काही ड्रॉ करून याल, एक्झामिनर तुम्हाला एक पण मार्क देणार नाहीये. इज दॅट क्लिअर? येस और नो? नेक्स्ट लाईन. लक्ष सर्वांचं बोर्डवर. तुम्ही जर ड्रॉ करत बसली इट्स टेक अप्रॉक्सिमेटली 10 मिनिट्स. डेल्टा पण कव्हर करून देतो, लक्ष देऊ नाही का? चालेल का? जस्ट स्टॉप रायटिंग अँड कॉन्सन्ट्रेट ऑन अ बोर्ड.
आय एम गोइंग टू ड्रॉ द वेक्टर डायग्राम फॉर विच नेटवर्क बोलत चालायचंय. विसरले असेल तर जरा आठवण करून देतो. डेल्टा नेटवर्कमध्ये व्होल्टेज काय असतं? सेम. पण करंट सेम असतो का? पोरो, जिथे करंट सेम नसतो तिथं करंटला एक्सटेंड करायचं. जसं की स्टार नेटवर्कमध्ये मी कोणाचे वेक्टर मागे घेतले? व्होल्टेज, कारण व्होल्टेज डिफरंट होता. इथं कोणाचे घ्यायचे? आता करंटचे कसे घ्यायचे तुम्हाला मी सांगतो, लक्ष द्या. आय एम गोइंग टू ड्रॉ द सेम प्रोसेस, फक्त थोडे काही गोष्टी बदलणार आहेत. दिस इज द फर्स्ट वेक्टर, दिस इज द सेकंड वेक्टर, दिस इज द थर्ड वेक्टर. लक्ष सर्वांचं बोर्डवर. आता थोडं व्होल्टेजेसचं नाव मी बदलतोय, कारण इथं लाईन आणि फेज व्होल्टेज सेम असतं. सो पहिलं व्होल्टेज असतं व्ही का व्ही आर वाय, दुसरं व्होल्टेज व्ही वाय बी आणि तिसरं व्होल्टेज व्ही बी आर. आता हे तीन वेक्टर असे आहेत पोरांनो जे जागेहून कधीच हालत नाहीत. जे वेक्टर जागेहून हालत नाही त्याला कोणता वेक्टर म्हणतात? रेफरन्स. म्हणजे मागलच्याची सुरुवात आणि याची सुरुवात बऱ्यापैकी सेम आहे, फक्त नावं बदलले. लास्ट डायग्राम मध्ये तुम्ही व्ही आर, व्ही वाय आणि व्ही बी दिलतं ना, इथं व्ही आर वाय, व्ही वाय बी आणि व्ही बी आर. आता करंट पण तर ड्रॉ करावं लागेल. लास्ट टाइम आपण करंटसाठी रेड सिम्बॉल यूज केला होता, आपण रेड यूज करू. करंट लीड करतो का लॅग? किती डिग्रीने? 30 डिग्रीने. करंट लीड करतो का लॅग? लॅग किती डिग्रीने? 30 डिग्रीने. करंट लीड करतो का लॅग? लॅग करतो किती डिग्रीने? 30. थांबा, गडबड नाही करायची. याचं नाव बघा, लास्ट टाइम आय आर होता ना. का आय आर होता? कारण व्ही आर होता. आता याचं नाव बदल, इट इज इट इज आर वाय. सेकंड वेक्टर आय वाय बी आणि द थर्ड वेक्टर आय बी आर. याचा फेज अँगल पोरांनो 30. याचा आणि याचा पण. आता याच्या पुढे हा तुमचा बेस तयार झाला जो मी लास्ट टाइम ड्रॉ केला होता. लास्ट टाइम तुम्ही व्होल्टेजेसला मागे घेतलं होतं, हो का नाही? मग तुम्हीच मला सांगा, यावेळेस तुम्ही कुणाला एक्सटेंड करणार? व्होल्टेजला की करंटला? करंटला एक्सटेंड करायचं म्हणजे सेम वेक्टर पुढे घ्यायचे का मागे घ्यायचे? मागे घ्यायचे. हा जो पहिला वेक्टर दिसतोय पोरांनो तुम्हाला, या वेक्टरला मागे एक्सटेंड करा लाईक दॅट. इज इट विजिबल? दुसऱ्या वेक्टरला मागे एक्सटेंड करा लाईक दॅट. तिसऱ्या वेक्टरला मागे एक्सटेंड करा लाईक दॅट. फक्त तिघाचे डायमेन्शन सारखे वाटले पाहिजे. थोडं नावं देतो. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. थांबा, हा प्लस आहे ना, मागे येऊन काय झालं? मायनस आय आर वाय. वेळ गेला तरी चालेल, आरामात ड्रॉ करायचं. हा कोण आहे? बी आर ना, तर मागे काय झालं? मायनस आय बी आर. हा कोण आहे? वाय बी ना, मागे मायनस आय वाय बी. दोन वेक्टरच्या मध्ये जो मोठा वेक्टर ड्रॉ केला जातो त्याला आपण रिझल्टंट म्हणता ना. लास्ट टाइम रिझल्टंट आपण कोणामध्ये ड्रॉ केला? व्होल्टेजेस. यावेळेस दॅट्स द पॉइंट, करंटच्या मध्ये. मग आता विषय असा आहे की ड्रॉ कसा करायचा तुम्हाला मी सांगतो. लक्ष बघा, दोन करंट कुठे येतं? हे दोन करंट दिसले का? दोन करंटच्या मध्ये एक मोठा वेक्टर ड्रॉ करायचा असा, दोन करंटच्या मध्ये एक मोठा वेक्टर ड्रॉ करायचा असा, दोन करंटच्या मध्ये एक मोठा वेक्टर ड्रॉ करायचा असा. फक्त ड्रॉ करून जमणार नाहीये पोरांनो, तुम्हाला याला पॅरलेलोग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. या दोन व्हेरिएबलला जॉईन करा इथे, या दोन व्हेरिएबलला जॉईन करा इथे, या दोन व्हेरिएबलला जॉईन करा इथे. इज इट विजिबल? अजून झालेलं नाहीये. याला ॲरो द्या. सांगा कोणता व्हेरिएबल कॉमन आहे त्यात? हा कोण आहे? आय बी आर. आणि हा कोण आहे? आर आणि वाय. कोण कॉमन आहे? सो दिस इज कॉल्ड ॲज आय आर. वेट अ मिनिट, इकडं कोण कॉमन आहे? वाय. इकडं पण काय कॉमन आहे? वाय. जर इकडं पण वाय कॉमन असेल तर याचं नाव काय? आय वाय. दिस इज कॉल्ड एज अन ॲरो. आणि द लास्ट इकडे काय कॉमन आहे? बी कॉमन आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज आय बी. सो दिस इज कॉल्ड ॲज अ वेक्टर डायग्राम ऑफ अ पॉलिफेज नेटवर्क विच रिप्रेझेंट स्टार के डेल्टा. इथं तुमची वेक्टर डायग्राम थांबते. आता चेक करा, दोन्ही वेक्टर डायग्राम लुक लाईक अ सेम, फक्त ट्रँगल्स बदलले. माहिती आहे ना, याचा ट्रँगल तुम्हाला पहिल्या क्वाड्रंट मध्ये दिसतो, पण याचा जो ट्रँगल आहे दुसऱ्याचा तुम्ही चेक करू शकता, हा पण फुल पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड डायग्राम मध्ये ट्रँगल थोडा इकडे शिफ्ट झाला ना, पहिल्यामध्ये चांगलंच इकडे शिफ्ट झाला, कारण आपण इकडे व्होल्टेजला एक्सटेंड करतात, तिकडे करंट. फरक कळाला? नेक्स्ट लाईन. काय करता? ड्रॉ करता का? बघा वेळ आहे तुमच्याकडे, स्टारची ड्रॉ करा पहिले. चला बघा, मी सुरुवात